तर हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल SM ट्रॅव्हलर. आज आहे संडे 14 डिसेंबर आणि आज आपण चाललो आहे फिश मार्केट एक्सप्लोअर करायला. तुम्हाला बोललेलो की आपण लवकरच एक सिरीज घेऊन येतो आहे आणि आपल्या व्हिडिओजची सिरीज असणार आहे लाईफस्टाईल, ट्रॅव्हल आणि रेसिपीजची. तर आपण आता चाललो आहे उलव्याच्या फिश मार्केटला आणि उलवेचं फिश मार्केट एक्सप्लोअर करायला. थोडंसं लेट झालेलं आहे, पण येस, आपण ट्राय करू जास्तीत जास्त कवरअप करायचं. आणि हा फिश मार्केट ॲक्च्युली मी जिथे राहतो करंजवाड्याला तिथून थोडंसं लांब आहे, म्हणजे 20-25 मिनटं लागतात. पण फिश खूप फ्रेश भेटतं आणि त्याचे रेट्स पण खूप कमी असतात. तर आपल्या चॅनलला जर का तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आत्ताच, आणि सबस्क्राईब केलेलं असेल तर आपल्या चॅनलला प्रेम देत राहा आणि व्हिडिओजला लाईक करा. थँक्यू. सो गाईज, आपण आता थोडंसं पेट्रोल रिफिल करूयात आणि कळंबोली मार्गे पुढे निघूयात. सो फ्रेंड्स, तुम्ही जर का पनवेल, पेण, रसायनी, अलिबाग इथून येणार असाल तर डायरेक्ट आपला जो MGMचा सिग्नल आहे तिथून सरळ कल्याणचा रोड आहे, कल्याण डोंबिवलीचा ओल्ड हायवे, तिथून सरळ यायचं आणि फक्त 5 मिनटाच्या डिस्टन्सवर आपला हा तळोजाचा तुम्हाला फिश मार्केट दिसेल. ब्रिज टाकून ना, ह्या बघा राईट साईडला ना तुम्हाला हे मोठे सिडकोच्या ना बिल्डिंग्स दिसतील, ओके, कन्स्ट्रक्शनच्या. तर तिथून ना फक्त लेफ्ट साईडला त्या बिल्डिंगच्याच थोडंसं पुढे लेफ्ट साईडला आपला फिश मार्केट आहे. तर आपण आता पोचतो आहे, एक्सप्लोअर करूया. सो गाईज, तुम्ही बघा आता किती गर्दी आहे. आज संडे आहे तर फिश मार्केटमध्ये तरी आपण आता आपल्याला वाजले 8:30. 6 वाजल्यापासून हा मार्केट सुरू होतो, तो 12 वाजेपर्यंतच असतो. खूप फ्रेश मच्छी भेटते. आपण बघूया एक एक. आता जास्त मोठा नाही ब्लॉग करायचा, आपल्याला छोटाच करायचा आहे, कारण का आपल्याला लगेच घरी जायचं आहे मित्रांनो. दादा, बोंबील कसं आहे? बोंबील 300 किलो. आणि पापलेट? पापलेट 800 है, 1200 है, 500 है. कौन सा वाला? और ये जिताड़ा कैसा है? जिताड़ा 600 रुपये किलो है. हलवा कसा आहे? हलवा 500 रुपये किलो. दादा, आवाज कसा आहे? 500 रुपये किलो दादा. कोळंबी बघा गाईज, ही जी लाल टपात दिसते ती 400 रुपये किलो आहे, थोडीशी मोठी आहे. आणि हिरवी टपात जी आहे ती 350 रुपये किलो आहे गाईज. खूप मस्त फ्रेश आहे. सो बघता तुम्ही, खाडीतल्या चिंबोऱ्या आहेत गाईज, ह्या एकदम बिग साईज चिंबोऱ्या आहेत आणि कुर्ल्या आहेत मेजॉरिटी. तर 350 रुपये किलो. बोंबील कसे आहेत? बोंबील 130 रुपये किलो. 130. मांजरी कशी आहे दादा? नांदीला 80 रुपये किलो. सो बघताय गाईज, मी ही कोळंबी आहे, बिग साईज कोळंबी आहे, मला 300 रुपये किलो प्रमाणे भेटली आहे. मस्त एकदम मोठी कोळंबी आहे. मी अर्धा किलो घेतो आहे. फ्रेश एकदम कोळंबी आहे गाईज, ओके. मला खूप आवडतात प्रॉन्स. बघताय तुम्ही किती छान प्रॉन्स आहेत, फ्रेश एकदम. अर्धा किलो घेतलेले आहेत मी. बिग साईज बोंबील बघताय गाईज, फक्त 80 रुपये किलो. फक्त 80 रुपये किलो आहेत गाईज. आणि हे बघा आपल्या खाडीतले परत बिग साईज चिंबोऱ्या, कुर्ल्या, फक्त 300 रुपये किलो गाईज. फक्त 300. प्रॉन्स कसे आले? प्रॉन्स ये 350, ये 300. बोंबील कसे आहेत? 150. आम कशी आहे? 250 रुपये. 250. 500 मी इथं घेता घे. कोणता मासा आहे? हे कैसा पैसा आहे? ये तिलापिया है ना? जिलेबी कैसे? सर, आवाज कैसा है? 500 रुपये. हाँ, 500 रुपये किलो है. अर्धा किलो देना. माल भारी और सरकारी. दादा खराब झालं तर पैसे पूर्ण रिटर्न देतो. 350 आहेत बस. 10 रुपये कशी आहे? 500 किलो. 500. कसं शाक दादा? 200.
मुशी कशी आहे? मुझे 200 रुपये किलो 200 एकदम वाईट हे मांदेली कशी आहे मांदेली? वांदेले 80 रुपये किलो 80 आणि बांगडे कसे आहेत? बांगडा 160 सो फ्रेंड्स, आपली मच्छी घेऊन झालेली आहे. आपण घेतलेली आहे अर्धा किलो कोळंबी. ओके, त्याचं आपण लिप्तसं कालवण करणार आहोत आणि त्याच्यानंतर घेतलेलं आहे रावस मित्रांनो. ओके, तर आपण ना हे कोळंबीसाठी ना मी पूर्ण ते जे साल असतं कोळंबीचं ते काढत नाही, नंतर त्याच्याने ना अख्खे कोळंबीची टेस्ट निघून जाते. फक्त त्याचं डोकं आणि शेपटी उडवायला सांगतो. तर हे बघा, आपण रावस घेतले, 2 रावस भेटले आपल्याला. अर्धा किलोपेक्षा थोडे जास्त आहेत आणि खूप फ्रेश आहेत मित्रांनो. तुम्हाला दाखवतो कसे ओळखायचे हे रावस फ्रेश आहेत की नाही ते. जेव्हा कटिंग होते ना मित्रांनो, कटिंग त्याच्यानंतर ना या रावसमधून ना असं रक्त निघाला पाहिजे. ओके, रक्त निघाला ना म्हणजे समजायचं की हे फ्रेश आहे. ओके, आपले रावस बघा किती फ्रेश आहेत मित्रांनो, एकदम फ्रेश रावस आहे. आणि अशी फ्रेश मच्छी आहे ना फक्त तळोजा फिश मार्केट आणि सकाळ सकाळ गेलात तर पनवेलला, नाहीतर मग तुम्हाला एकदम फ्रेश हवी असेल तर डायरेक्ट ससून डॉकला जायचं. आपण ससून डॉकचा पण व्लॉग आणणारच लवकरच. हे बघा मित्रांनो, किती फ्रेश मच्छी आहे बघा, पूर्ण ब्लडनी भरलेली मच्छी आहे, रक्त निघते मच्छीतनं, म्हणजे एकदम फ्रेश मच्छी आहे समजायचं मित्रांनो. ओके, तुमची कटिंग करताना रक्त निघालं तर एकदम फ्रेश. गाईज, आपण आत्ता जस्ट तळोजावरून मी आलेलो आहे आता, आणि आता शीतल आपल्यासाठी बनवणार आहे जी आपण घेतली मच्छी त्याची रेसिपी. आणि मला ॲक्च्युली स्क्विड घ्यायची होती, म्हणजे माकळ्या घ्यायच्या होत्या, पण माकळ्या आणि सुरमई मला काही भेटली नाही. आपल्याला थोडासा लेट झालेला होता, त्याच्यामुळे सुरमई आणि माकळ्या, सुरमई होती पण ती फ्रोझनची होती. तर येस, मच्छी घेतलेली आहे मी. आणि मी घेतलेली आहे, तुम्ही बघितलं तर रावस आणि प्रॉन्स, कोळंबी. तर येस, कोळंबी आपण रस्सा काढाल आणि रावसचा बघूया आता काय. तर येस, आपला हा व्हिडिओ कसा वाटला, छोटासा होता पण येस तुम्ही नक्की जा. सकाळी जेवढं लवकर जाल तेवढं तुम्हाला मच्छी अजून फ्रेश भेटेल आणि त्याचं रेट्स आहेत अजून कमी भेटेल गाईज. तर मला तर आवडली. तळोजा फिश मार्केट चांगलंच आहे, नक्कीच चांगलं आहे. तुम्ही पण नक्की जा. फिश खूप कमी दरात भेटतात आणि तुम्ही बार्गेन केलात तर अजून कमी करतात गाईज. तर आपला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आणि आपल्या नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.